नमस्कार नमस्कार सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज आपण चर्चा करूयात की या नवीन वर्षात भारताच्या ज्या काही मॅचेस आहेत त्याबद्दल, आणि त्यातली एक अत्यंत कॉमेडी विनोदी मॅच असणार आहे ज्यावर भरपूर मीम्स येणार आहेत पुढे लवकरच, जसं हे IPL संपेल त्यानंतर. कारण हे वर्ष आहे परत हे वर्ष आहे वर्ल्ड कपचं. लास्ट इयर झालाय वन डे वर्ल्ड कप, आता आहे T20 वर्ल्ड कप, आणि जो आहे अमेरिकेमध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये पण. तर सुरुवात करूयात आपल्या IPL नंतर. आपली पहिली मॅच जी असणार आहे, सगळ्यात मोठी थ्रिलर आणि सगळ्यात जास्त ज्याचा हाईप होतो दरवेळी, ती म्हणजे भारत वर्सेस पाकिस्तान. ती मॅच आहे 9 जूनला, येत्या 9 जूनला. त्यानंतर आणि लास्ट इयरला आपण भारत पाकिस्तान विरुद्ध जी मॅच झाली त्यानंतर तर पाकिस्तानची टीम अगदी वाट बघते ही कधी आपण भारताला परत एकदा हरवावं. कारण 2021च्या T20 वर्ल्ड कप मध्ये त्यांनी आपल्याला हरवलंय, दुबईच्या वर्ल्ड कप मध्ये. त्यामुळे आणि आता तर पाकिस्तान टीम त्यांच्या आर्मी, त्यांच्या डिफेन्स फोर्सच्या अंडर ट्रेनिंग घेते. आता नुकताच काल परवा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा. कोणी बंदुकीचं प्लॅनिंग करताय, कोणी बंदुकीने नेमबाजी करताय, कोणी ट्रेकिंग करताय, उंचावर पर्वतारोहण करताय, आणि हे सगळे होत आहे त्यांच्या आर्मीच्या अंडर देखरेखीखाली. तो बघूयात हे सगळं जबरदस्त ट्रेनिंग त्यांना किती वर्ल्ड कप मध्ये फायदेशीर ठरतं. सो आपली मॅच पाकिस्तान विरुद्ध आहे 9 जूनला, आणि ही जबरदस्त हाईप मॅच होणारच आहे. आणि 2021ला जो सामना झाला आपला भारत पाकिस्तान विरुद्ध, तो खतरनाक होता. विराट कोहलीला जे लाईफ टाइम हॅट्स ऑफ फॉर दॅट इनिंग, फॉर दॅट 6. आणि रविचंद्रन अश्विनने जो दाखवला स्मार्टनेस, वाईड बॉल सोडून वाईड मिळवलं त्याने. सो फॉर दॅट ऑल्सो जबरदस्त मॅच होती ती. दिवाळी मधली मॅच होती ती. येस, आय थिंक धनत्रयोदशी त्या दिवशी होती, आणि मला आठवतं कारण दिवाळी सुरू होती. सो ती मॅच होती भारताची पाकिस्तान विरुद्ध झालेली 2022ची. 2021 पण ऑक्टोबर महिन्यातलं झाली होती. 2021ला आपण हरलो होतो 21 मध्ये, येस ऑक्टोबरमध्येच, आणि 2022ला आपण जिंकलो. सो आफ्टर 1 वर्षाच्या गॅप नंतर 2024 मध्ये परत एकदा भारत वर्सेस पाकिस्तानची 9 जूनला मॅच होते. सगळ्यांचं लक्ष त्याकडे असणार आहे. पण मला ही सगळ्यात जास्त विनोदी कॉमेडी मॅच वाटते आहे या येणाऱ्या वर्ल्ड कप मधली, ती म्हणजे 12 जूनला इंडिया पाकिस्तान मॅच होऊन 2 दिवसानंतर जी मॅच आहे भारताची, ती अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये किंवा अख्ख्या आजतागायतच्या क्रिकेट इतिहासातील सगळ्यात कॉमेडी मॅच असणार आहे ती. आणि ती मॅच आहे भारत वर्सेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. भारत वर्सेस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, आपली USA विरुद्ध मॅच आहे. म्हणजे एकीकडे आपण म्हणतोय की आपण नंबर 1 इकॉनॉमीच्या रेसमध्ये आहोत, जी USA आहे, आणि त्यांच्या विरुद्ध आज आपली मॅच असणार आहे. सो हे फार विनोदी असणार. पहिल्यांदा तर अमेरिकन टीम खेळणार आहे. आता खरंच अमेरिका त्यांचे ऍक्च्युली लोकलाइज बंदे असणार आहे त्यामध्ये, की ते दरवेळेस इकडून तिकडून जगातनं ओढून आणतात माणसं, इंजिनियर्स, डॉक्टर्स, सगळ्या प्रकारचे. तर ते इकडून तिकडून आणलेले ते मॅच क्रिकेटर्स खेळतील, की त्यांचेच युएसए प्रॉपर US सिटीजन खेळतील, हे बघण्यात मजा येणार आहे. सो इंडिया वर्सेस USA 12 जून. त्यानंतर 15 जूनला मॅच आहे इंडिया वर्सेस कॅनडा. म्हणजे एकंदर भारतातील आपल्या लोकांना जी इच्छा असते सतत की इथे सेटल्ड व्हावं, इथला व्हिसा मिळावा, इथलं ग्रीन कार्ड मिळावं, ते म्हणजे USA आणि कॅनडा. सो हे दोन्ही टीम्स विरुद्ध आपल्या मॅचेस आहेत 12 आणि 15 तारखेला. त्यानंतर मग त्यानंतर वर्ल्ड कप संपेल. होप सो की आपण वर्ल्ड कप फायनलला पोहोचूयात. कारण यार रोहित शर्मा डिझर्व करतो एक तरी ICC चॅम्पियन्स टायटल. एक ICCचं टायटल डिझर्व करतोच हा माणूस, रोहित शर्मा.
आणि त्याला ते मिळावं, कारण विराट कोहलीला मिळालं 2011च्या वर्ल्ड कप विनर टीम मधला विराट कोहली होता, तेंडुलकर, गंभीर, धोनी, सेहवाग, युवराज, हे सगळे जे ग्रेट जे जे हे जे सगळे जे ग्रेट क्रिकेटर्स इंडियामध्ये, आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये होऊन गेले आहेत, ते सगळे वर्ल्ड कप विनर आहेत. पण फक्त रोहित शर्मा राहिला, आणि रोहित शर्मा ते मिळावं आणि त्याच्या कॅप्टन्सीमध्ये ते मिळावं. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये भारत जिंकावा ही इच्छा आहे. सो बघूया 2024चा वर्ल्ड कप भारत जिंकेल का रोहितच्या कॅप्टन्सी अंडर, कारण आपण नुकताच वर्ल्ड कप फायनल हरलो आहे. ते अत्यंत फार वाईट क्षण होता. आपण वर्ल्ड कप फायनल हरलो गेल्या काही महिन्यांपूर्वीच. सो बघूयात आपल्याला अमेरिका फायदेशीर ठरते का, भारतीयांना जनरली ठरते. सो त्यानंतर हा वर्ल्ड कप झाल्यानंतर आपला जुलैमध्ये, म्हणजे हा जूनमध्ये वर्ल्ड कप संपेल आणि जुलैमध्ये आपण झिम्बाब्वेच्या टूरला जाणार आहोत. आता यामागे काय लॉजिक आहे माहित नाही. झिम्बाब्वे ही टीम 90s मध्ये, लेट 90s मध्ये, मिड 90s मध्ये जबरदस्त होती, स्ट्रॉंग होती. फ्लावर ब्रदर्स, जर आठवत असेल हीथ स्ट्रीक जो नुकताच गेला काही महिन्यांपूर्वी, जबरदस्त कॅप्टन, जबरदस्त कॉम्पिटिटर. एक ब्रँडीज नावाचा क्रिकेटर होता, एक विठ्ठल, ज्याला मी विठ्ठल म्हणायचो शाळेमध्ये, त्याचं नाव होतं विटाल, तो होता. हे सगळे मोठे जबरदस्त क्रिकेटर होते. त्यांचा कॅप्टन होता बेसिकली एक, तर चेहरा आठवतो मला, कॅम्पेल. येस, कॅम्पेल, गोलू असा गोलमटोल चेहरा तसा होता, क्यूट, तो कॅम्पेल. तर ही टीम तेव्हा चांगली होती. पण आता 2024 मध्ये ती टीम संपलेली आहे. आफ्टर तिथे बरंच काही क्रांती झाली, तिथे एक वेगळ्या प्रकारची वर्णद्वेष आणि सगळ्या गोष्टींचा तिथे इश्यूज आहे. त्याच्यानंतर ती टीम पूर्ण संपली आणि आता ती परत खेळते आहे. हा, पण नुकत्याच 2022च्या वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिकेला ज्यांनी हरवलं, साऊथ आफ्रिकेला नाही, झिम्बाब्वेने एक खतरनाक विक्ट्री एक मॅच जबरदस्त जिंकलेली आहे 2022च्या T20 वर्ल्ड कप मध्ये. मला आत्ता आठवत नाहीये, आपण त्यावर नंतर बोलूया. जसं हे IPL संपेल आणि वर्ल्ड कप सुरू होईल, वर्ल्ड कपवर त्याला प्रत्येक वेळेस नवीन व्हिडिओज करायचे आहेत. सो ते तेव्हा बोलूयात. आता आय एम रिअली सॉरी, मला झिम्बाब्वेची मॅच आठवत नाहीये. झिम्बाब्वेनी कोणाला हरवलं 2022च्या वर्ल्ड कप मध्ये. मला डोक्यात आलं की साऊथ आफ्रिका, पण साऊथ आफ्रिकेला आय थिंक आयर्लंडने हरवलं होतं. सो आपण त्यावर नंतर बोलूयात परत. मग हा झिम्बाब्वे टूर आहे. 5 T20 आपण मॅचेस खेळणार आहोत. सिरियसली का खेळणार आहोत काही लॉजिक नाहीये, पण आहे आपला टूर तो आहे. पूर्वी जेव्हा टूर व्हायचा साऊथ आफ्रिकेचा, झिम्बाब्वेचा, कारण झिम्बाब्वे साऊथ आफ्रिका अगदी लागून शेजारी आहेत, तर आपण साऊथ आफ्रिका टूर करताना झिम्बाब्वे सुद्धा ट्रँग्युलर मॅच सिरीज खेळायला यायची. आपली आय थिंक 1996 नंतर 97 साली पण एक ट्रँग्युलर सिरीज तिथे झाली होती, कारण आपण जेव्हा भारतीय टीम साऊथ आफ्रिकेच्या टूरला गेली होती तेव्हा झिम्बाब्वे विरुद्ध ट्रँग्युलर सिरीज, म्हणजे इंडिया, साऊथ आफ्रिका वर्सेस अँड झिम्बाब्वे अशी ट्रँग्युलर सिरीज झाली होती, जी भयंकर गाजली होती. त्यावर सुद्धा आपण कधीतरी बोलूयात, कारण 90चं लेट 90चं क्रिकेट हा तर सगळ्यांचा आवडता विषय आहे, त्यावर बोलूयात. तर येत्या नवीन वर्षात ज्या ज्या काही भारताच्या सिरीज होणार आहेत, मॅचेस होणार आहेत, त्याबद्दल आज आपण बोलतो. हा झिम्बाब्वेचा टूर संपला जुलैमध्ये की अशी सिरीज होणार आहे ज्याची मी मनापासून वाट बघतोय गेले 3 ते 4 वर्षांपासून, 3 वर्षांपासून ती सिरीज सुरू होईल. ती म्हणजे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, मेन इन व्हाईट्स, इंडियन टीम इन व्हाईट्स, म्हणजे टेस्ट सिरीज. आणि पहिल्यांदा, म्हणजे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदा ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही 5 टेस्ट सिरीजची, 5 टेस्ट मॅचेसची सिरीज होणार आहे. सो हे पहिल्यांदा होणार आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध. आतापर्यंत आपण इंग्लंड विरुद्ध 5 मॅचेस खेळत आलो आहे टेस्ट सिरीजमध्ये, आणि यावेळेस पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहोत. त्याचे पण काही कारण असतात फायनान्शियली, त्यावर सुद्धा आपण कधीतरी नंतर बोलूयात. सो ही पहिली मॅच होणार आहे 22 नोव्हेंबरला. सो 22 नोव्हेंबर आफ्टर दिवाळी, या वर्षीच्या दिवाळीनंतर गाजवणार आहे इंडियन क्रिकेट टीम सगळं क्रिकेट. ओव्हरऑल हे वर्षच जबरदस्त आहे क्रिकेट टीम. एक ओव्हरऑल क्रिकेट वर्षाच्या क्रिकेट
ओव्हरऑल हे वर्ष जबरदस्त आहे जर क्रिकेटच्या अँगलने बघितलं तर. IPL झाल्यावरती आपला वर्ल्ड कप आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज आहे. सो हे जबरदस्त वर्ष होणार आहे क्रिकेटच्या अँगलने. शिवाय भारतामध्ये आपल्या लोकसभेची निवडणूक आहेत, आता पुढच्या आठवड्यापासून सुरू होतील त्या. ओके, तो विषय वेगळा. सो एकंदर हे वर्ष म्हणजे 2019 जे वर्ष होतं, लोकसभेच्या निवडणुका, IPL आणि 2019 मध्ये वर्ल्ड कप होता, वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप. सो ते जसं वर्ष होतं तसं हे वर्ष पण असणार आहे. जबरदस्त क्रिकेट कॅलेंडर, ज्यामध्ये खतरनाक फुल थ्रिलर असणार आहे त्यामध्ये. मग हे 2025च्या जानेवारीपर्यंत नेहमीप्रमाणे, म्हणजे बॉक्सिंग डे मॅच असतेच एक 26 डिसेंबरला, तर ती मॅच होईल. त्यानंतर कदाचित ती शेवटची असेल, और त्यानंतर एक मॅच होणार आहे, 5वी मॅच त्यानंतर असेल. सो 5 टेस्ट मॅचेसची सिरीज होईल ऑस्ट्रेलिया विरुद्ध, ज्याची सगळेजण वाट बघतात आहे. कारण मागच्या सिरीजमध्ये आपला रिषभ पंतने जे गाजवलं क्रिकेट, रहाणे कॅप्टन, आणि शून्यातून भरारी घेणं काय असतं, फिनिक्स पक्षाप्रमाणे भारताने ती सिरीज जिंकलेली आहे. सो आणि सलग 2दा, 18-19 आणि 20-21. सो ऑस्ट्रेलियन टीम तर अगदी अगदी तयार असणार आहेत ते, की कधी यावेळेस भारताला हरवेल ते. सो बघूयात. हे 2025चं एक प्रकारे स्केड्यूल आहे. त्यानंतर मध्ये कुठलं तरी फिलअप असेल, फिलर्स असतील, आणि मग परत IPL सुरू होईल मार्च पासून. सो हे वर्ष आहे, हे नवीन वर्ष. म्हणजे आज गुढीपाडव्याच्या निमित्त एक क्लिक झालं की या वर्षी जे काही इंडियन क्रिकेट स्केड्यूल असेल, कॅलेंडर असेल, त्यावर बोलूयात. आणि खरंच खूप छान यावर येणारं कॅलेंडर आहे इंडियन क्रिकेट टीमचं. सो तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मॅचेसची, कोणत्या मॅचची, कोणत्या सिरीजची तुम्ही सगळ्यात जास्त वाट बघतात या नवीन वर्षात? सो आज इथेच थांबूयात. परत एकदा नवीन वर्षाच्या, मराठी नवीन वर्षाच्या, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.